आपुलिया येता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल 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 चंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान उमापति महादेव की बोलो रे भाई की जय आपुलिया येता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे दिव समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडना मंडनानं तरुण तुलसी माला कंदर मुकंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम तुझरे चरण संताचे तुझरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नाम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे
रामं वर्णरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अनुजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती अवतारा सोपान देवा उदारा सोपान निवृत्ती अवतारा सोपान देवा उदारा सोपान हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जानन वाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची या चरण कमळे साष्टांग नमन करीत असो आता हृदय ही आपुली चौपाळून या बली वरी वैसो पावली श्री गुरूंची जयांचे केली हा स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता आपुलिया हिताज वसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरेक वाटी देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागर्षिक वैराग्य शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा दैफळकर फार चरणाचा नाही पण चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून दैफळकर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबारायांचा निरोप आहे. कोणाचा थोडा स्वरेंद्राचा आवाज कमी करत आहोत थोडस स्वरेंद्राचा कोणाचा निरोप आहे तुकोबारायांचा कोणाचा गम आहे तुकोबारायांचा तो फार लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे गाड्या दैफळकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं दैफळकर कीर्तन कारण तुम्हाला हसवलं जरी ना गाड्या मायबाप तरी तर हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तन कारण तुम्हाला रडवलं जरी गाड्या मायबाप तरी तर रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या दादा. दुसरा मुद्दा असा आहे मायबाप कमीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही तसं मी तुमच्या श्रोतांनो प्रामाणिक महाराज मी प्रमाणाच्या बाजूला बोलतच नाही. त्याचं कारण असं आहे दैफळकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा बोला ना पुरावा काय असावा माय
अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतो तेवढं तर बोला माय. त्याचा तर एका मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा. पण इथं कशी बोलू. पुरावा असावा. काय असावा. हे दैफळकर नसेल पुरावा तर महाराज पुरावा. आलं तुमच्या लक्षात. पण दैफळकर प्रमाणाचा दिला पुरावा. मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा. मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा. तुकोबरांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होया अंग हरी रूप होया अंग हरी रूप होया अंग हरी कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप हा होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप कीर्तन तुकोबराय सांगतात कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात आम्हाला जे हरिरूप होता येतं ना तुकोबराय सांगतात त्याला कीर्तन म्हणतात. मग काय निरूप आहे तुकोबरायांचा. महाराज म्हणतात दैफळकर जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना तुकोबराय त्याच्या माता पित्याला धन्यता देतात. आपुलिया हिता जो असे जागता का झोपता हा जागता. धन्य माता पिता. कोणाच्या माता पित्याला धन्यता दिली तुकोबरायनी. कुळी कन्या कन्येचा उल्लेख केला तुकोबराय कोणाच्या माता पित्याला धन्यता देतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आधी कन्येचा उल्लेख केला नंतर पुत्राचा उल्लेख केला. माता आमच्या मुलीनं आमच्या मुलानं काय करावं. धन्यता प्राप्त करायची हे मायबापाला थोडं बी कमी ठेवायचं. काय करावं आमच्या लेकरांनी. गीता भागवत करीती श्रवण. अजून काय करावं आमच्या लेकरांनी. अखंड चिंतन. अखंड परमात्म्याच्या नामाचं चिंतन करावं. हे जर आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये घडलं तुकोबराय सांगतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आणि महाराज म्हणतात परी माझ्या दैवा पार नाही. का पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक. तयाचा हरिक वाटी देवा विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र दैफळ. काय निमित्त आहे आजच्या कीर्तनचं सेवेचं सगळ्यांना माहीत आहे ज्ञात आहे. 19 फेब्रुवारी शिवराय यांचा जन्मदिवस शिवजयंती. पण काही कारणास्तव आपली ही जयंती शिवजयंतीचा पर्व काळ थोडासा पुढे घेतला. आपण हा कार्यक्रम आज 23 तारीख आहे. किती आहे 23 तारीख. हा 22 तारीख. हा बस तुम्ही जागे म्हणायचे बरोबर ना. हा बरोबर तुम्ही जागे. आज 22 तारीख
आणि खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यवान आहे. लेकरं भाग्यवान असतील. माझ्या मातांनो, माझ्या बहिणीनं, तुम्ही भाग्यवान आहे की आपल्या गावाला 1 वर्षाचा कालावधी सुद्धा नाही झाला, छत्रपती शिवरायांचं आगमन झालेलं आहे आपल्या गावाला मस्तपैकी पुतळ्याच्या निमित्ताने. मी आल्याबरोबर आमच्या श्यामभाऊंना, त्यांच्या मित्रपरिवाराला सांगितलं की तुमचा परिसर खूप भाग्यवान आहे. जिथं विरोध घडत नाही ना तिथंच आनंदमय वातावरण असतं. जिथं विरोध घडतो ना तिथं दुःख असतं, आनंद नसतो. तुम्ही भाग्यवान आहे. खूप एकोप्याने येऊन, एकत्र येऊन शिवरायांचं फार मोठा स्मारक पुतळा बांधलात मस्तपैकी. भाग्यवान आहे तुम्ही. आमच्या लेकींना, आमच्या मुलांना, आमच्या बहिणींना, आमच्या भावांना कुठेतरी आम्हाला जागृती मिळावी. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज, काय कार्य केलं छत्रपती शिवरायांनी आमच्या करता. आज आमच्या डोक्यावरला पदर आहे, कंबाळाला कुंकू आहे ना, हे फक्त एका राजाचे पुण्य आहे. त्या राजाचं नाव आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज. आम्ही आनंदाने जीवन जगतो, आनंदाने कीर्तन करतो. हे उपकार अनंत राजाचे आहेत. राजा सुद्धा कीर्तनाला येऊन बसायचे तुकोबारायाच्या. आपण सुद्धा कीर्तनाला आलं पाहिजे. आजच्या तरुणांना लाज वाटते आम्हाला कीर्तनात येऊन बसण्याची, टाळ घेण्याची. आम्हाला कशाला अहो, पुन्हा पुन्हा नाही हे जीवन, पुन्हा पुन्हा नाही आहे ना. भाग्यवाणी म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे श्यामभाऊ भाऊंच्या माध्यमातून, ह्या तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आणि म्हणून थोडीशी काही घटनाही घडलेल्या आहेत आपल्या या गावाला घटनाही घडलेली आहेत. त्याचं कारण असं दादा, जो आवडे जगाला तोची आवडी देवाला. अशी एक घटना घडून गेली. वैकुंठवासी गंगूबाई बाबूराव काळे आईसाहेब आगल्या रात्रीला इथं उठवरलाच कीर्तन होतं माझंवाला. ही सगळी मंडळी तिकडे येणार होती, पण अशी घटना घडल्यामुळं इथं काही कारणास्तव थांबावं लागलं. आणि दुसरा दिवस उजेडतो कुठं नाही तर पतिदेवांचं निधन झालं. आधी पत्नी आणि नंतर पती. हरिभक्तपरायण अत्यंत वारकरी जीवन बाबूराव बाबा संत पांडुरंग काळे, त्यांचंही देव आज्ञा झाली. मला तरी वाटतं आज कितवा दिवस असेल, 6वा दिवस, म्हणजे एक 5वा आणि एक 6वा. निस्वार्थ प्रेम करणारी आई निघून गेली. ऐका, निस्वार्थ प्रेम करणारा बाप निघून गेला की किती दुःख असतं. आता त्या मुलींना आणि त्या मुलांना विचारा. मला आईबाप नाही सांगायचे कीर्तन, पण आहे तोपर्यंत आमच्या मायबापाला सांभाळून घ्या, समजून घ्या की अनंत उपकार आहे आमच्या मायबापाचे. अनंत उपकार आहे आमच्या माय. थोडा सुरेंद्र अजून कमी करून घ्या बरं, जरा तिकडला आवाज जरा असं. अनंत उपकार आहे आमच्या मायबापाचे. एकच आहे दैफळकर. शिवजयंतीच्या निमित्ताने एकत्र आलोत ना आपण शिवजयंतीच्या निमित्ताने एकत्र. आपल्या घरामध्ये पांडुरंगासारखा बाप आहे दैफळकर, रुक्मिणी सारखी आई आपल्या घरामध्ये. रोज स्नान झालं, देवाची पूजा झाली का रोज आपल्या पवित्र मायबापाचं दर्शन करा. हे दैफळकर, तुम्ही नाही पंढरीला गेले ना तर पंढरीचा मालक तिथून तुमच्यावर प्रसन्न राहील माझ्या दादा. पण आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या व्यसनामुळं आपले मायबाप जर दुःखी असतील रे दैफळकर, अशा हजारो जन्माच्या जरी वाऱ्या केल्या ना, जन्माच्या म्हणतो बरं मी, वर्षाच्या नाही झाल्या, अशा हजारो जन्माच्या जरी वाऱ्या केल्या ना, आपल्या व्यसनामुळं, आपल्या बोलण्यामुळं, वागण्यामुळं आपले मायबाप दुःखी असतील, रडत असतील ना, हजारो जन्माच्या वाऱ्या केल्या तरी जगाचा मालक आपल्यावर कधी प्रसन्न नाही राहणार. मग फार पवित्र जीवन जगून जायचंय आपल्याला. मी तुम्हाला संत कथेतून घेऊन जाणार आहे थोडंसं. मला दंतकथा नाही सांगायच्या, मला तुमचं नातं संत कथेतून घेऊन जायचंय. संत कथा आमच्या जीवनाची कल्याण करणारी आहे. दंतकथा काय सांगतील कल्याण करेल का नाही, पण संत कथेतून आमचं कल्याण होईल गड्या. एक मुद्दा असा आहे गड्या, किती पवित्र जीवन असावं. मग आलोय त्या नर्द्याला, फार पवित्र जीवन जगायचंय. किती दैफळकर, जशी आई बाबा निघून गेलेत ना, एक दिवस आपल्यालाही जायचंय त्यांच्या. आपण राहण्याकरता थोडी आलो इथं, राहण्याकरता नाही आलो. मग किती पवित्र जीवन जगायचंय. कळालं गाड्या तुमच्या या जालना जिल्ह्याला. चांगला व्यक्ती होता, अमुक अमुक नावाचा व्यक्ती होता, गेला म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या आल्या, गेला म्हणजे जालन्याला फिरायला ना, आलं लक्षात. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, एवढं तरी पवित्र जीवन जगा.
नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा गड्या दैफळकर. आपण गेल्याच्या नंतर आपल्या गावाला वार्ता कळाली, प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी यावं, एवढं तरी पवित्र जीवन जगा. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा, का आपल्याकरता आपला परिवार तरी श्रद्धेनं रडलं पाहिजे, एवढं तरी पवित्र जीवन जगा. आणि तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नाही, मग आपल्या जगण्यालाच मजा नाही. नाही तर मग आपण जगायचं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. हे जीवन लय खतरनाक आहे दैफळकर. आपण जगायचं अर्जुन बाबा, आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. याचा तुकोबरा खुलासा सांगतात. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, बाईल म्हणे खरं मरता तरी हा बरे. नाशिले घर तुमकोनिया, नाचले घर तुंबनिया, नाचले घर तुंबनिया. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर तुमकुन्या. बाईल म्हणजे बायकून, खर म्हणजे गाढव. ही म्हातारपणाची अवस्था आहे आपल्यावली सगळ्याची. हा मग एवढ्या दिवस नाही जीवन जगायचं आपल्याला, थोड्या काळ जीवन जगायचंय, पण फार पवित्र जीवन असं. किती संत कथा आम्हाला गोड सांगते. झाला निवृत्तीनाथ देवांची आता पौषवारी झाली, त्या अगोदर ज्ञानोबरांचा समाधी सोहळा झाला. ऐका किती पवित्र जीवन असेल माझ्या ज्ञानोबरांचं. दैफळकर ज्ञानोबरांचा समाधी प्रसंग जवळ आला, अरे नुसता परिवार नव्हता रडत, नुसतं गाव नव्हतं रडत, नुसता तालुका नाही, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही रे. मग ज्यानं जगच निर्माण केलं ना, त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीनं सांगावं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात आणि तुमच्या डोळ्यात पाणी येणं बरं नाही स्वामी. जगाच्या मालकानं किती गोड उत्तर दिलं. किती नामदेव महाराजांची गोड भाषा आहे का. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखीला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. हे रुक्मिणी, ज्ञानोबरांच्या बाबतीत देवानं वर्णन करावं. धन्य धन्य दरा तळी जो या ती दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. हे ज्ञानोबरांच्या बाबतीत वर्णन चाललं. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याची दर्शनी होती. हे रुक्मिणी, पूर्वी येते होते हा अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येते होते नीलकंठ आणि ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले. इंद्र येऊन भूमीशी याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदुऋषी पंचकृषी यापासून. येथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वशे, पूर्ववटी जे माया दिशे ते प्रत्यक्ष जाण पार्वती. भोवती वनवल्ले वृक्षी येथे देव येवणी होती पक्षी, हे असो नित्य साक्षी असती नासती उदकी. पंढरी उणी हे सोपे. ज्ञानोबराय वर्णन नामदेव महाराज वर्णन करतात ज्ञानोबरायचं जगाच्या मालक. पंढरी उणी हे सोपे जनाची हरावया पापे, आणि कळी काळ कोपलिया कोपे नसली अलंकापुराशी. एवढं वर्णन ऐकलं. आतापर्यंत जी रुक्मिणी म्हणत होती ना स्वामी का रडता, स्वामी का रडता, आता त्याच रुक्मिणीच्या डोळ्यातून पाणी आलं. हा रुक्मिणी म्हणायला लागली आता, हा ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. जगाच्या मालकाचा प्रश्न होता, रुक्मिणी आता तू का रडते. स्वामी रडण्याचं एकच कारण आहे, माझ्या ज्ञानोबरांना ज्या आईनं जन्म दिला असेल ना, हे दैफळकर माया ऐका, माझ्या ज्ञानोबरांना ज्या आईनं जन्म दिला असेल ना, त्या आईची कुस किती पवित्र असेल म्हणून मला रडू येत. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. जिथ माता पित्याला धन्यता मिळाली, ज्या ज्ञानोबराला जन्म दिला, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, धन्यता प्राप्त झाली आईला. ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी, ऐसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. किती ज्ञानोबरांचं जगाच्या मालकानं रडावं. एक जाता जाता एक नातं सांगून जातं अजून. ते नातं आमच्या जीवनामध्ये सांभाळायचं आहे आम्हाला. शिवजयंती तेव्हाच लक्षात येईल गाड्या आमच्या जीवनामध्ये. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालणार नाही, नुसतं कानात कुंडल घालून दाढी वाढून चालणार नाही आम्हाला. ज्ञानोबा तुकोबारांचे संतांचे विचार या हृदयामध्ये उतरणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुढचं उदाहरण ऐका गाड्या. एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. दैफळकर गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो गाड्या, बोला की रडतो ना. आणि रडावं आमच्या गुरु करता, अनंत उपकार आहे गुरुच्या आमच्यावरती. पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं. विश्वाचा तो गुरु आणि स्वामी निवृत्ती दातारू. ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव.
पण समाधीचा प्रसंग जवळ आला, हृदय भरून आलं निवृत्तीनाथ देवाचं. देवनिवृत्ती हा महाराज म्हणतात, निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. हा घडला असं, बांधल्या तळ्याचा उठला से पाट, भोग बारा वाटा मुरडता ती. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. निवृत्तीनाथ देव रडायला लागले. आईनं प्रश्न विचारला रुक्मिणीनं, निवृत्ती का रडता तुम्ही? रडण्याचं एकच कारण आहे साहेब, गुरुबद्दल शिष्याबद्दल दिलेलं उत्तर आहे गुरुनी. आज आम्ही गुरुला शिकवायला लागलो, काय काही शिष्य अशी निघाली, ज्या गुरुकुल शिकलो आम्ही त्याच गुरुला शिकवतो. 2 बोल शिकलो का आम्ही म्हणतो गुरुजी हा बोल असा नाही, अरे तू शिकला गुरुजीकडं. काय गुरु आणि शिष्याचं नातं असावं. 2 चाली शिकलो तर आदर असावा आमच्या जीवनामध्ये. ज्यांनी टाळ वाजवायला शिकवलं त्याला गुरु मानावं, ज्यांनी चाली शिकवलं त्याला गुरु मानावं, ज्यांनी 1 बोल शिकवलं ना गुरु मानावं आम्ही. पण आम्ही गुरुच गुरु करायला लागलो सध्या. अवघड झालं, येणार काळ एकदा वाईट येत चाललं. पण ऐका, निवृत्तीनाथ देव ज्ञानोबर आहे, नामदेव महाराजांची भाषा आहे. रडण्याचं कारण विचारलं, निवृत्तीनाथ देवाने दिलेलं उत्तर, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरु पण सिद्धी नेली. एक शब्दही ज्ञानोबर आहे नाही, माझ्या शब्दाच्या पुढे ओलांडावं नाही. काय गुरु आणि शिष्याचं, पण भाग्यवान होते ज्ञानोबर आहे, भाग्यवान होते ज्ञानोबर आहे. एका बाजूने श्री गुरु देवाने हात धरला आणि एका बाजूने जगाच्या मालकाने हात धरला. देवनिवृत्ती आणि धरली दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसा वया. महाराज म्हणतात, आता ज्ञानोबरायला समाधीच्या जागेवर बसवला. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. किती पवित्र जीवन जगावं याच्यावर मला बोलायचंय. संत कथेवर बसवलं. निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. आता आहे का मुद्दा किती गोड आहे, किती पवित्र जीवनाची दिशा असावी आमच्या जीवनामध्ये. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, घातीली शिळा समाधीशी, नामदेव महाराज म्हणतात. पण ज्या वेळेस समाधीला शिळा लावली समाधीच्या जागेला, आता त्या परिवाराची अवस्था सांगतात ना नामदेव महाराज. सोपान मुक्ताबाई सांडती शरीर, सोपान मुक्ताबाई सांडती शरीर, सोपान मुक्ताबाई सांडती शरीर, सोपान मुक्ताबाई म्हणती दरदर निवृत्ती, म्हणती सोपान मुक्ताबाई सांडती शरीर, सोपान मुक्ताबाई सांडती शरीर, सोपान मुक्ताबाई सांडती शरीर, सोपान मुक्ताबाई सांडती शरीर. सोपान मुक्ताबाई सांडती शरीर. माझा प्रश्न कडे दादा होता तुम्हाला, कोण होते सोपान काका ज्ञानोबरायांचे सांगाल कडे तुम्हाला? भाऊ होते ना, भाऊ होते. किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलो पाहिजे, ही संत कथा शिकवते आम्हाला. आज का कधीत कीर्तनात सांगावं लागतं दैफळकर, आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे. येणार काळ वाईट. अरे नुसतं कीर्तन ऐकून काय बदल नसेल होतं, काय कीर्तन ऐकून मजा आहे. अरे भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला, 4 भावाच्या वाटण्या झाले तर मला त्याला रस्त्यानं स्वारे दिला पाहिजे रे, तो आमच्या रक्ताचा आहे शेवटी. आणि दैफळकर जीवनात केवढं संकट येऊ दे रे, शेवटी भाऊच कामाला येणार रे. पण सध्या कलियुगातल्या भावाला घमेंड वाढत झाली. कशावरून? या मातीहून. या मातीहून काय घमेंड करतात रे? या मातीनं लय मातीत घातली ना आपलीच मातीत घातली. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू बनतो तो तैसा झाला, देखत देखत ना तू बनतो तो तैसा झाला. मोठा मोठा दादा पाठी बै आले मोठे, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू बनतो
लक्षात आली तुमची? नुसती चाल नका ध्यानात ठेवू, प्रमाण ध्यानात ठेवा. अरे महाराज म्हणतात आपला आजा गेला, आपला पंजा गेला या मातीत. देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. मग गमेंट कशाची असेल? दैफळकर भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, ही संत कथा सांगते आम्हाला. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं. पण हा भाऊ शेजारच्याला जाऊन सांगतो भावबंधाला, अरे भावबंधाला तेवढं दुखणं लागतं दादू शेजारच्याला. हा शेजारच्याला जाऊन सांगतो भावबंधाला, त्याला म्हणा जाऊन तर दाखव एक एक करी गेल पण वाट लावी. काय गमेंट या माती, काय गमेंट करतात दादा. या मातीनं लई मातीत घातले रे. भावाने भावाशी प्रामाणिक राहा, ही संत कथा सांगते बरं का. रडत होती सोपन काका ज्ञानोबराय करता, निवृत्तीनाथ देव रडत होती. हे ताई तुम्हाला एक प्रश्न आहे बरं का संत कथेतून माय. सोपान मुक्ताबाई कोण होत्या? मुक्ताबाई ज्ञानोबरायच्या बहीण होत्या ना. किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे ताई. दिला असेल ग सोन्यासारखा भाऊ तुम्हाला देवान ताई, तर खूप जपा त्या भावाला. सक्का भाऊ दिलेला असेल ना ताई तुम्हाला देवानं, त्या गुरुभाऊचा कधीच जाळ करू नका तुमच्या घरी. काय फ्याड आलं गुरुभाऊ. सक्का भाऊ दिला ग ताई तुला देवानं, दिले असेल रे दैफळकर सख्खी बहीण देवानं आपल्याला. खूप जपा त्या बहिणीला. ईश्वरानं ज्या भावाला बहीण नाही दिली ना, त्या भावाला विचारा बहिणीचं दुःख काय असतं. ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊच नाही दिला ना, त्या बहिणीला विचारा भावाचं दुःख काय असतं. दिली असेल सोन्यासारखी बहीण तुम्हाला देवानं ना. अरे आपली बहीण गरीबी असू द्या रे बहिणीची, पण भावाला ववाळण्याकरता आली तर देवाला मागणं घालती आमची बहीण. पांडुरंगा हिडा पिढा जाऊ दे, माझ्या दादाला बळीचं राज्य होते म्हणते. आशीर्वाद लय श्रीमंत असतो आमच्या बहिणीचा, हृदय श्रीमंत असतं आमच्या. अरे गरिबी असू द्या आमच्या बहिणीची, पण ओवळता ओवळता आमची बहीण देवाला सांगते. सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया बहिणीची वेडी. सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी. हे दैफळकर, अरे आमच्या बहिणीचा भाऊ देशाची सेवा करतोय, सुट्टी नाही मिळाली आमच्या भावाला. बहीण भाऊ ओवळण्या करता आले, भावाच्या बहिणीची गर्दी दाटली. माझ्या बहिणीचा भाऊ देशाची सेवा करत होता, डोळ्यामध्ये तेल घालून. एक पत्र घेतलं, एक पेन घेतला आणि एक राखी घेतली, आणि त्या राखीमध्ये आमची बहीण भावाला सांगते, दादा इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल तर जपा रे दैफळकर. दिला असेल ताई सोन्यासारखा भाऊ तुम्हाला, जपा त्या भावाला. दिली असेल सोन्यासारखी बहीण, जपा. इथं नाते जपण्याकरता आलो दैफळकर. काय एवढं तळमळीनं सांगतो कडे? का संत कथा मला एवढं तळमळीनं सांगत असेल? दैफळकर आत्ता बहीण भावाचं नातं मिळालं या जन्मात. या जन्मात ना आत्ता जर मरून गेलो ना आपण, असे हजारो जन्म जरी फिरून आलो ना दैफळकर, परत बहीण भावाचं नातं मिळणार नाही दादा. परत भावा भावाचं नातं नाही मिळणार. या जन्मात आलो ना, लय पवित्र जीवन. एखाद्याचं वैर असेल ना तुमच्याशी, लय राग असेल ना त्याचावाला, तो लय राग करीत असेल, उद्या जा आणि त्याचे पाय धरा आणि त्या जीवलागाला सांगा, राजा अरे काय वैर धरतो, परत कोण्या जन्मात भेटवणार आहे आपलीवाली, काय आबलाव धरतो जीवनामध्ये. अर्धे सोडून एका जीवन राहा गड्या दादा. एका जीवनाला, एका जीवाने कसं राहावं आमच्या राजानं आम्हाला उदाहरणं शिकवली हो. अरे आमच्या राजाच्या जीवनात एका जातीचा मावळा नव्हता रे दैफळकर. अनेक जातीचे मावळे एकत्र केली होती माझ्या राजानं. अनेक जातीचे राजे बनवलेत राजेनी, असे मावळे जमा केलेली होती हो. काय राजांचे विचार असतील ना. मी मगाशी बोललो ना, नुसतं दाढी वाढून कुंडल घालून त्याच्यात मजा नाही हो. आम्ही दाढी वाढवली, कुंडल घातली आणि बिअर बारला गेले ना, समजून घ्यायचं आख पाणी झालं आपल्या आयुष्याचं, मातेर झालं आपल्याला. आपल्या गाडीवर कधी छत्रपती शिवरायांचा फोटो टाकू नका रे. यदा कदाचित आपली गाडी जर त्या बिअर बार समोर उभी असली ना, बरं नाही वाटणार राजाला. पण आपला फक्त आवाज असतो, राजे
राजे तुमची महाराष्ट्राला फार गरज आहे. तू काय पुसणं याचायला आला का? तू कशाला आला? ते विचार, राजांचे विचार आपल्या मस्तकामध्ये उतरवणं अत्यंत गरजेचं आहे. काय एवढं तळमळीने सांगतो? हे मायबाप निघून गेलेत ना ह्या लेकरांची. त्यांचे काही चुलत भाऊ मावस भाऊ असतील ना दादांचे, बाबूराव दादाच ना, बापूराव दादा असतील त्यांचे चुलत भाऊ मावस भाऊ. आता कोण्या जन्मात भेटल परत असा भाऊ? भेटल? आईसाहेबांच्या काही बहिणी भाऊ असतील ना, आता कोण्या जन्मात भेटल परत? हे जीवन आता मिळालं रे, परत नाही, परत नाही ना. म्हणून भावाने भावाशी प्रामाणिक राहा. इथं नाते जपण्याकरता आलो आपण. कोणाच्या माता पित्याला धन्यता दिली तुकोबा राय सांगतात, ऐका ना, ज्याला हिताच्या ठिकाणी जागा होता आलं ना त्याच्या मायबापाला धन्यता आहे. मग ऐका दैफळकर, ही जागा फक्त माणसाला होता येतं. कोणाला? बोला की. माणसाला. माणसाला सगळं कळतं महाराज. पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, नीती काय, अनिती काय, सत्य काय, असत्य काय, वाईट काय, चांगलं काय, सगळं कळतं या माणसाला. फक्त कळून न कळायला सारखा करतो. त्याला माहिती चपटी हाणून आलो का घरचे धुणार, घरचे मारणार, पण तरी तो घेतोच. एखादा म्हणला ना, भाऊ आता कीर्तन झालं, शिवजयंती साजरी झाली, माळ घालून घे राजा गळ्यामध्ये, तो दुसरा लगेच साजरच असतो. तो म्हणतो अरे माळ घालून कोणाचं भलं झालं. त्याचा मित्र तुटतो ना, संध्याकाळी जाणारा तो घालून नाही देत गाड्याला माळ. चांगला मित्र करा रे दैफळकर. कसं मित्र आपल्याला कथेत घेऊन येईल, कीर्तनात घेऊन येईल, असाच मित्र करा बरं का. जो 31 डिसेंबर साजरी करायला जाईल असा भांगार अजिबात नका करू. कीर्तनात घेऊन आला पाहिजे आमचा मित्र, कथेत घेऊन आला पाहिजे असाच मित्र करा. एक वाक्य घरी घेऊन जा दैफळकर. पोरांनो, माझ्या भावाने एक भावाचं नातं म्हणून सांगतो, 100 मूर्खाचा हात आपल्या खांदे वाचल्यापेक्षा, महाराज अर्जुन महाराज, 100 मूर्खाचा हात आपल्या खांदे वाचल्यापेक्षा, पोरांनो, एका सज्जन मित्राचा हात जर आपल्या खांदे वाचला ना, एका सज्जन मित्राचा हात, तर आपल्या आयुष्याला कधी धोका मिळणार नाही. दादा, चांगला मित्र असावा जो भजनात घेऊन येईल. काय गोड महाराज आम्हाला, किती गोड आवाज दिला महाराजांना मस्त भाई. आज पहिलीच भेटी महाराजांची. आदरणीय हरिभक्त परायण नारायण महाराज आणि राजू महाराज. हा राजू महाराज, नारायण बाबा, वा काय गोडा. एवढं म्हातारी आवासा झाली पण झटके कसे येतं आलाचे मस्त भाई. मस्त तरबेज असलं पाहिजे. पुन्हा पुन्हा नाही ना, माणसाला जागं होता येतं बरं का दादा. जागं कोणाला नाही होत येत. माळ कोणाला घालता येते? गाढवाला ना. दिंडीत कोणाला जाता येतं? डुकरायला ना. या सगळ्या गोष्टी मानवालाच आहे. तुम्ही कुठं ऐकलं का दैफळकर? 7-8-10 गाढव एकत्र आली, एका गाढवाने विना घेतला, एका गाढवाने टाळ घेतला, एका गाढवाने विना घेतला आणि चाले ज्ञानबा तुकाराम. गाढव दिंडीला येत, गाढव दिंडीला येत, गाढवाला शिवजयंती साजरी करता येत, गाढवाला कीर्तन ऐकता येत. भले तो लोळल एखाद्या ठिकाणी. कोण? मी गाढवाचं सांगू राहिलो बरोबर, कारण मी गाढवच सांगायला आलो. गाढवण कुत्रे नीड नाही रे, नाही नाही. याच दे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान. जाग फक्त माणसाला होता येतं, म्हणून जागृती साधू संतांनी आपल्याला दिली. उठा जागे वारे आता, भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा जन्माच्या. आम्हाला उठा जागे वारे आता, जाग होऊन काय करायचं? स्मरण करा. नामदेव महाराजांची भाषा आहे बरं का. आता तुकोबरांची भाषा आहे, आता जागा रे भाईनो जागा. अजून पहा महाराज म्हणतात का मी जाग व्हायचं? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, हो जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जागता जगदेव राखा काही भाव, हो जागता जगदेव राखा काही भाव. अवघा छत्रपाळ भुजव सकळ, अवघा छत्रपाळ भुजव सकळ. हे पूजा पत्र काही फल पुष्प तोया, फळ पुष्प काही फळ पुष्प तोया. हे बहुत दिवसा फेरा आला या नगरा, बहुत दिवसा फेरा आला या नगरा. हे तुका मळदान यावे जी आनंद, तुका मळदान यावे जी
जागं फक्त माणसाला होतं म्हणून तर माणसाला जागृती दिली. पण महाराज म्हणतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचं फलश्रुती काय? अभंगाचं पहिलं टाळी वाजवा मस्तपैकी. महाराज म्हणतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना त्याच्या मातेपित्याला धन्यता आहे. धन्य असतील माझ्या शिवरायांची वडील आणि धन्य असतील आमच्या जिजाऊ. काय भाग्यवान असतील आमच्या जिजाऊ. सुंदर लेकरू घडवलं ग माय. गरोदर अवस्थेमध्ये असताना राजे उदरामध्ये असताना रामायण वाचायच्या. कोण? जिजाऊ. महाभारत वाचायच्या. आताची जिजाऊ काय करते? आता आपण 2 महिने अगोदरच घेऊन येतो ना लेकीला. सकाळपासून टी व्ही चालू झाली करत संध्याकाळी 7लाच टी व्ही चालू म्हणजे बंद होती बा. दिवसभर अख्ख्या मालिकायचा मुर्दापाडी ती आपली पोरगी आपली सून. त्या गर्भावर असे जर संस्कार पडले ना पिक्चर चित्रपट याचे सिरियल. संत नाही जन्माला यायचा डाकू. संत कसं जन्माला येईल? त्या गर्भावर संस्कार. अरे आई साहेब राजे उदरामध्ये असताना रामायण वाचायच्या महाभारत वाचायच्या ना. गोड स्वप्न पाहायच्या. आणि खरं तर आई साहेबाचीच पुण्य आहे. माझ्या जिजाऊची पुण्य आहे. कशी आली व फळाला तो बापाचा बाप अग शुभ जन्माला. तो बापाचा बाप अग शुभ जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्य आहे. कशी आली व फळाला. कशी आली व फळाला. तो बापाचा 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 बाप राजा चुबा जन्मला. तो बापाचा बाप राजा चुबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्य आहे. कशी आली व फळाला. माझ्या जिजाऊची पुण्य आहे. कशी आली व फळाला. तो बापाचा बाप राजा चुबा जन्मला. तो बापाचा बाप चुबा जन्मला. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. आई साहेब भाग्यवान असतील. भाग्यवान असेल. अशीच आई व्हायचं आम्हाला.
आम्हाला नुसतं शिवचरित्र ऐकून नाही, शिवचरित्रामध्ये घडलं काय काय ते महत्वाचं आहे. हा, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका, शिवाई मात्यावर बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका, शिवाई मात्यावर बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्या. जय जय जिजाऊ जय शिवाजी. राजांचा जन्म झाला आणि धर्मकारण सुरू झालं. राजकारण कोणा करावं, धर्मकारण कोणा करावं, अध्यात्मकारण कोणी करावं. तुकोबराने कीर्तनातून सांगावं, राज तुम्हाला धर्मकारण करायचंय. मग धर्मकार्य करत असताना काय करावं? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. पाखंडांचं काय करायचंय आपल्याला? खंडन करायचंय, खंडन. मग एक एक मावळा, एक एक मावळा, एक एक मावळा राजांच्या संगतीला यायला लागला. एका जातीचा नव्हता. आज आपण जातीवर जातीवाद चालला सध्या. आता मुसलमानाचे मावळे होते, नाव्याचे मावळे होते, धनगराचे मावळे होते, मराठ्यांचे मावळे होते, अनेक जातीचे मावळे राजाने एकत्र केलेले होते. पण त्याही काळामध्ये आपल्याच गडीने धोका दिला. काहीनं सहकार्य केलं, पण काही आपल्या जवळचे होते ना धोका दिला. पण ऐका ना, एक एक राजा, एक एक राजा. येणारं एक दिवसचं संकट असं आलं का पन्हाळगडाला वेळा पडला. वेळा येणारं संकट भयानक होतं, खतरनाक होतं. महाराज जरा नर्वस झाले. पण न्हावी समाजाचा मावळा होता. कोण्या 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 बोला की. न्हावी समाजामध्ये जन्माला आलेला शिवा न्हावी. तो शिवा न्हावी असा होता दिसायला ना, उभा राजासारखा दिसायचा. नाक तसं, केस तशी, गोरा पांचेरा. कधी कधी गडावर जर राजे नसले ना, दैफळकर मुकुट चढवलेला असायचा, तलवार असायच्या हातात, अंगावरती सुंदर असे कपडे असायचे. आलेले सैन्य कधी कधी राजे नसायचे गडावर, पण शिवाला पाहिलं की राजा म्हणूनच मुजरा करायचे सगळे. असा उभे आता पन्हाळगडाला संकट पडलं, वेढा पडला. आता 2 पालख्या सज्ज करायच्या होत्या, पण राजांना गडावरती जाणं हे गरजेचं होतं. पण चिंतातूर झाले महाराजांना. तेवढा शिवा आला होता, शिवा न्हावी आला तो मावळा. राज नाराज दिसता तुम्ही. हो रे शिवा, नाराजीचं कारण असं आहे गड्या, पन्हाळगडाला वेढा पडलेला आहे. आज मात्र येणारं संकट एवढं खतरनाक आहे ना, आज 2 पालख्या सज्ज करायच्या. हो चला की राज, चालेल की राज, पण संकट येणार लय खतरनाक आहे. शिवा येऊ दे की राज. मी आहे की, टेन्शन काय झालं घेता तुम्ही. आणि मग त्या शिवा नाव्याच्या त्या मावळ्यानं सांगितलं, त्या शिवा नाव्यानं सांगितलं, राज एक काम कराल का तुम्ही? हो राज, तुमच्या जो डोक्यावरला मुकुट आहे ना, तो मुकुट मला द्या. तुमच्या हातात ती तलवार मला द्या, ढाल मला द्या, कपडे मला द्या. राजा मी किती भाग्यवान ठरवलो. शिवाजी राजांना सांगितलं, महाराजांनी सांगितलं, द्यायला काय हरकत नाही रे शिवा, पण ज्या जागेवर जायचंय ना रे, आज ज्या रस्त्यानं जायचंय तिथून परत नाही यायचं. शिवा चालेल की राज? हो राज. अहो शिवा नावी म्हणून जन्माला आलो. राज तुमचे कपडे जर घालून जर मरण आलं ना मला, लोक म्हणतील गाड्या शिवा नावे नाही, मला शिवाजी राजा गेला गाड्या, शिवाजी राजा. तुमचं नाव जरी मिळालं ना राज मला, तरी मी भाग्यवान ठरवलं. दोन्ही पालखी सज्ज केल्या. एक पालखी बरोबर गडावरती पोहोच झाली. आणि आता तो फाजल खान, अफजल खानाचा मुलगा, त्याचं नाव फाजल खान, आता मात्र त्याच्या त्या बरोबर त्या शामियानाजवळ गेली. बरोबर तरबेज असायची बरोबर. ते सुद्धा खतरनाक होते. राजे कोण्या बाजूने उठलायचे, कोणा पाय आधी अगोदर ठेवायचे. पालखीतून उतरताना बरं का, त्या फाजल खानाचं लक्षच होतं. राज कोण्या बाजूने उतरायचे, कारण प्रत्येक जण वेळेला पाहिलेलं असायचं. पण घडलं असं, राजा उजव्या बाजूने उतरायचं, शिवा मात्र डाव्या बाजूने उतरला त्या पालखीतून. कळालं त्याला बरोबर शिवाजी राजा नाही, दुसराच कोणीतरी दिसतो. तलवारी काढल्या. पण असं आहे ना दादा, मावळेच असे होते हो.
मस्त युद्ध खेळणार, पण शेवटी कडा पडला ना जास्त. सप 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 वार सुरू झाली शिवाच्या अंगावरती. रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या, रक्ताच्या चिळकांड्या. जशी आपण ऊसाची कांडकी अशी खांडतो ना दैफळकर, तशी त्याच्या देहाशी अशी कांडे कांडे केलेत. एका पोत्यामध्ये ते प्रेत भरलं आणि राजाला नजरानं म्हणून गडावरती पाठवला. खोललं ते पोत आणि कळालं राजाला का माझा लंगोटी यार जीवाचा सखा गेलाय म्हणून. ऐका रे दैफळकर, आजपर्यंत राजा कधी रडलेले नव्हते, पण काय मावळ्यांकरता प्राण देणारी आवती होती, रडणारे राजे होते. ते प्रेत पाहिल्याबरोबर, ते मांस पाहिल्याबरोबर राजाच्या डोळ्यातून पाणी आलं. बांधल्या तळ्याचा फुटला सुटला सियाळ, बांधल्या तळ्याचा सुटला सियाळ. दैफळकर, आजपर्यंत राजा कधी रडलेले नव्हते, आता राजाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. बांधल्या तळ्याचा बांधल्या पेंडीचा सुटला सियाळ, तृणारानो माळा पांगले से, तृणरानो माळा पांगले से, बांधल्या पेंडीचा सुटला सियाळ. राजा रडायला लागला. काय सांगावं आता त्या शिवाच्या आईला, काय सांगायचं शिवाच्या वडिलांना. 2 महिने झालेली ते लग्नाला, फक्त किती 2 वर्ष झालेली, 2 वर्ष झाली होती त्या शिवाच्या लग्नाला. आता काय सांगायचं शिवाच्या घरी जाऊन. 10वं झालं, 13वं झालं. आता राजांची स्वारी जाणार होती शिवाच्या गावाला. नेमापूर नावाचं गाव होतं, नेमापूर नावाचं. पत्र दिलं राजाने, राजा येणारे म्हणून. सगळ्यात आनंद कोणाला झाला माहिती का? शिवाच्या आईला. शिवाच्या आईला सगळ्यात आनंद झाला. शिवाच्या आईनं सांगितलं शिवाच्या पत्नीला, अय पोरी, आज राजा येणार आहे आपल्या गावाला, चांगली साडी घाल, डोक्यावर पदर घे, कंपाळ भरून कुंकू लाव, कारण तुझ्या कंपाळावरलं कुंकू सुद्धा राजासोबत येणार आहे. पण तिला काय माहिती, माझं बाळ गेलंय म्हणून माहिती नव्हतं. पुरणपोळीचा स्वयंपाक केला शिवाच्या आईनं. ऐका ग, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, राजा येणारे म्हणून. अख्ख्या गावाला आनंदच आनंद होता. हा, आज शिवा येणारे, राजा येणारे आपल्या गावाला. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, आनंदाचं वातावरण आहे. आले राजे महाद्वारामध्ये पहिल्यांदा, मराठ्याच्या गल्लीला, नंतर माळ्याच्या गल्लीला, नंतर नाव्याच्या गल्लीला महाराज आले. शिवाची पत्नी थाट घेऊनच आली राजाला ओवाळण्याकरता. आली, राजा आल्याबरोबर आता गंध लावणार राजाला. तेवढ्यात शिवाच्या आईनं सांगितलं, ए पोरी, राजाला ओवाळू नको. शिवाच्या पत्नीने विचार केला, काय झालं असेल अचानक सासूबाईला. आज राजा येणारे म्हणून मला चांगली साडी घालायला लावली, डोक्यावर पदर घ्यायला लावला, कंबळाला कुंकू लावायला लावलं ना, आरतीचा थाट, आणि काय झालं अचानक सासूबाईला. हातातून ताटच पडलं शिवाच्या पत्नीचं, झपझप पावलाने निघून गेली. आणि राजाने विचारलं, आई ओवळ द्यायची का शिवाच्या पत्नीला, का ओवळ दिलं नाही. ऐका रे दैफळकर, शिवाची आई सुद्धा तशी धैर्यवान होती, काय विचारायची आहे होती. सांगितलं, राज, एका विधवाबाईनं या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला ओवाळू नाही. राजाच्या डोळ्यातून पाणी आलं. कसं कळलं असेल शिवाच्या आईला का शिवा गेलाय म्हणून. कसं कळलं असेल या शिवाच्या आईला. आई कसं कळालं तुम्हाला शिवा गेला. राज तुम्ही महाद्वारात आले ना, मला वाटलं माझा शिवा तुमच्या पाठीमाग बाला घेऊन असेल. राजा तिथे माझ्या शिवाचा आवाज नाही आला. राजा तुम्ही माळ्याच्या गल्लीला आले हो राज, तिथे माझ्या शिवाचा आवाज नाही आला.
तिथंही माझा शिवा दिसला नाही. राजा तुम्ही नाव्याच्या गल्लीला आलात ना राज, यदा कदाचित तुम्ही जर पहिल्याच गल्लीला आले असते ना तर नुसता आवाज असता माझ्या शिवाचा, आई राजा आलं ग, राजा आलं, आई राजा आलं, राजा आलं असं म्हणला असता, नाचला असता हो राजा माझा शिवा. पण तुम्ही नाव्याच्या गल्लीला आला तरी माझा शिवा दिसला नाही ना राज. मी त्या क्षणाला विचार केला माझा शिवा गेला म्हणून, माझा शिवा गेला. घरामध्ये व्यासपीठावरती राजाला बसवलं आणि या महाराष्ट्राचा जाणता राजा एका आई पुढं हात पसरवतोय. आई पुढं, आई गेलाय तुमचा शिवा, पण एक काम करा, काहीतरी मागा आज. ऐका रे, शिवजयंतीचं कीर्तन सफल होईल गाड्यात. आई ऐका, हसण्यावर याच्यावर काय कीर्तन ऐकता, थोडंसं काय अध्यात्म आम्हाला शिकवतं, काय विचार होते, काय मावळे होते रे शिवरायांचे. एवढा मावळा जरी आपल्या लक्षात राहिला तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल गाड्यात. वर्षभर आपण शिवजयंती ध्यानात ठेवली पाहिजे. काय राजांच्या संगतीत मावळे होते. यावर्षी आम्ही पहिली शिवजयंती साजरी केली, दुसऱ्या अजून आनंदामध्ये आम्ही साजरी करणार आहे शिवरायांची जयंती, अजून आनंदामध्ये, उत्साहामध्ये. महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं आई समोर हात पसरवला, सांगितलं राज देणार का होतं मी, मला मी मागणी करते, मागा की आई, काही मागा, मी द्यायला तयार आहे. राज माझ्या शिवाला का नाही बैलपोळा आला का पुरणपोळीचा मांडा बनवायला लावायचा माझा शिवा मला, आणि बैलपोळ्याच्या दिवशी माझा शिवा का नाही बैलाला मांडा द्यायचा पुरणाचा. लय आनंद असायचा राजू माझ्या शिवाला, बैलपोळ्याचा लय आनंद असायचा. राजू एक काम करा गाड्या, बैलपोळा आला ना त्या दिवशी फक्त माझ्या घराला या, मी मांडं बनवून ठेवील राज, आणि फक्त तुमच्या हातानं माझ्या शिवाच्या स्वरूपामध्ये बैलाला मांडा घालाल ना राज. राज त्या दिवशी ठरेल, जो गेला तो छत्रपती शिवाजी महाराज गेला, आणि जो उरलेला आहे तो माझा शिवा उरलेला आहे म्हणून. किती विचार पवित्र होते रे दादा, किती विचार होते ना. मावळे अरे मरणाला सामोरे जात होते, मावळे मरणाला सामोरे जात होते. म्हणून खऱ्या अर्थानं भाग्यवान असेल त्या शिवाची आई. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता दयाची, पुढे कन्या पुत्र होती जे आपोलिया जो जे जागता, आपोलिया जो जे जागता, आपोलिया सांगणार जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कोणाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पण देवाला हरिक वाटावा याच्याकरता आमच्या लेकरांनी काय करावं. गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड विठोबाचे, होळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
आमच्या लेकरांनी. गीता भागवत करीती श्रवण. ऐका गो माझ्या बहिणीनं, आमच्या जीवनामध्ये गीतेचं पारायण करावं, आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करावं आमच्या मुलीने. आमच्या लेकींच्या गळ्यामध्ये माळी घाला मस्तपैकी. या जन्माला यायचं बार बार नाही आपल्याला मस्तपैकी ना. आम्ही कॉलेजला शिकलो म्हणजे काय, आम्ही नुसतं विज्ञानवादी जीवन नाही जगायचं, अध्यात्मवादी जीवन जगायचं आहे आम्हाला मस्तपैकी. कारण का, विज्ञानवादी तर अनेक होऊन गेले तो, पण अध्यात्म कोणाच्या भाग्यात नाही भरतात. विज्ञानवादी कोणालाही बांधता येईल, पण अध्यात्मवादी कोणाला नाही बांधत, भाग्यानंच. महाराज म्हणतात जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी. काय करावं आमच्या मुलीनं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची. कुळी कन्या, ज्या मायबापाला मुलगी दिलीत ना, भाग्यवानी बरं किती मायबाप. नसल मुलगी तर नवस करा आणि पांडुरंगाला सांगा कन्या तरी आईशी देई, जैशी मीरा मुक्ताबाई. देवा अशी मुलगी दे मीराबाई सारखी, जनाबाई सारखी. मुलगा मागत असताना असंच मागा भोलेनाथाजवळ, पुत्र दे ऐसा गुंडा. गुंडा म्हणजे गुंड नाही बरं का, गुंडा म्हणजे गुंड नाही, गुणवान. ऐसा पुत्र दे संता, तरी त्या आवडी पंढरीनाथा. पंढरीनाथाला आवडणारा मुलगा दे रे पांडुरंगा, असं नवस केला पाहिजे. हा, पण मुलानं ध्यानात पाहिजे, घेतलं पाहिजे बरं का दादा. हल्ली येणारा काळीता वाईट याचा कोणी कोणाची मान मर्यादा धरायला लागलं नाही दादा. आज मुलीची जबाबदारी आहे, मायबापाच्या जीवनाचं महत्व वाढवलं पाहिजे. आज मुलाची जबाबदारी. तुकोबारांचं प्रमाण सांगतो मी त्याला. महाराज म्हणतात शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट आणि वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या मायबापाचं महत्व वाढवणं हे आपल्या हातामध्ये. पण हल्ली येणारा काळ एकता वाईट चालला, लेकरं सहज म्हणतात काय नाही केलं आमच्या बापानं आमच्या करता. सहजच म्हणतात काय नाही केलं आमच्या आईनं आमच्या करता. दादानं लई वाईट काढलेला. माझी कीर्तनात अशी काही माणसं आहे रे, एक टाइम उपाशी राहिलेली आपल्या करता, पण आपल्याला नाही उपाशी राहू दिला आपल्या बापानं कधी. आत्ता ह्या जुन्या लोकांचा काळ गोड आला हो, लय कष्टाचा काळ होता. आमचे वडील आजही सांगतात अरे महाराज 300 रुपये साला असायचं आम्हाला. ज्यानं साल महिने घातली ना त्याला विचारा गरिबी काय असते. एखादा गरीब असेल त्याला हसू नका रे कधी, गरिबी लई वाईट असते माणसाची. पण महाराष्ट्राचे लाडके कीर्तन गुरुवारी माझे संजय महाराज पाचपोरकर आजही सांगतात बरं का, ह्या हातामध्ये एक अंगठी घाला, लोखंडाची घाला, चांदीची घाला, सोन्याची घाला, कशाची घाला, पण त्याच्यावर एक वाक्य लिहा, हे बी दिन जाएंगे. असेल रे दादा हो तुम्हाला दैफळकर गरिबी असेल ना, त्या अंगठीकडं पाहिलं ना, ती अंगठी सांगल राजा विचार करू नको, हे बी दिन जाएंगे. आली प्रारब्धानं श्रीमंती, त्या श्रीमंतीचा उत्पाद नाही करायचा, अहंकार नाही हो द्यायचा. अहंकार जर झाला ना तर त्या अंगठीकडे पाहायचं, ती अंगठी सांगल भाऊ अहंकार करूच नको श्रीमंतीचा, हे बी दिन जाएंगी. आलं आजार, पण आजारपणाला डरायचं थोडी असतं दादा. लोक म्हणतात बाबा तो समोरचा माणूस खातो पितो, मी माळ घातली तरी दुःख आहे महापात्रामध्ये. थांब भाऊ त्याला थोडी मजा करू दे, अजून लय भोगायचंय त्याला, असं म्हणायचं. लोकांना असं वाटतं आम्ही माळ घातली का दुःख येणार नाही. हे दैफळकर, ज्यानं माळ घातली आणि ज्याला दुःख संकटात, अरे ज्याला संकटामध्ये माळ घालून ज्याला भजन करता आलं ना तो खरा वारकरी दादा हो. हजारो संकट येऊ द्या रे, हजारो संकट येऊ द्या आपल्यावरती, ज्याला माळ आहे गळ्यामध्ये, ज्याला संकटावर मात करता आली तो खरा वारकरी रे. पण देवाला सुद्धा कळले बरं का दैफळकर आपले भक्त किती नाकटी म्हणून. कोरोनाच्या काळात कळले भाऊ श्यामभाऊ. हे बघा खाणारे पिणारे त्यांचं काही वाईट वाटत नाही, देवाला नाही, घरच्यालाच नाही वाटत, आपल्याला काही वाईट वाटणार त्यांच्यावर. जे खाणारे पिणारे त्यांचं काही वाईट वाटलं नाही. पण ऐका ना, वाईट यांचं वाटलं रे, चांगल्या चांगल्या माळकरीने माळा काढल्या दैफळकर आणि अंडी आणायला लागली गडी. यांचं काय हो दुःख यांचं आहे हो. अरे एवढासा संकट आता आपल्या हो भाऊ, तरी आपण माळा काढल्या. अरे जर सूर्य आली तर आपण काय करायला तयार राहणार नाही रे. काय दिसलाय नाही तो नंगाटकडी तो कोरोना, तरी माळी काढल्या हल्ली लोकांना.
चला आपल्याला काय संकटावर मात करता येईल? श्रद्धा असली पाहिजे आमच्या माळीवर, श्रद्धा असली पाहिजे आमच्या देवावर. जिथं हे जीवनच समर्पण करत होते राजांच्या सानिध्यामध्ये, किती विश्वास असेल राजावरती, किती विश्वास असेल संताजी पायी हा माझा. काय करा आमच्या मुलांना, आमच्या माता पित्याला धन्यता मिळेल ना. मी मगाशी सांगलं ना, चांगला मित्र करा, चांगली मैत्रीण करा का ताई आपल्या जीवनामध्ये. जी मैत्रीण कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते बरं ताई. एकच होती पाकिस्तानी, एकच. आलं तुमच्या लक्षात मला काय सांगायचं? तिघींचा घात केला, तिघीचा. केरला नावाची स्टोरी आहे. येणार काळ वाईट येत चालला रे. आज मराठी पोरांच्या नावानं अकाउंट खोलल्या जातं दैफळकर. आमच्या पुरी अशा हजारो मुली पळवल्या चालला. आज गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, महाराष्ट्राची आकडेवारी वाढत चालली. येणार काळ वाईट येत चालला. अरे 15 वेळी गेलेली आमची मुलगी, कळायला बाहेर हा कोण्या जातीचा आहे म्हणून नाही कळत येतो. काही कोटी रुपये मिळतात. हल्ली कानी येणार वाईट चालला. त्याचं कारण असं दादा, आज मैत्रिणीच्या नादात पुरी सुद्धा मायबापाला धोका द्यायला लागले रे दैफळकर. येणार काळ एक तर वाईट येत चालला. एवढाच दृष्टांत सांगतो, शेवेला पूर्ण विराम देतो. गाड्या कीर्तन सफल होईल का? आमच्या मुली का अशा अध्यात्मात आणायच्या का? आमच्या मायबापाला घाबरायचं आम्ही? घाबरलं पाहिजे आमच्या बापाला कधीतरी बरं का दादा. नाही तर मग 100-200 रुपयाची टाकायची गल्लीत आलं म्हणजे 2-4 पोरांनी तुम्हाला मारायचं. हे जर तुमच्या बापाला कळलं तर बरं नाही वाटत ना आपल्या बापाला. तसंच आहे, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांची. मुलींच्या बाबतीत तसंच नाही ताई. आमच्या बापाला मुलगी नव्हती. पांडुरंगाच्या मंदिरात गेला बाप. ऐकाल ना, पांडुरंगाला नवस केला बापानं आपल्या. पांडुरंगा मला मुलगी झाली असती तर किती भाग्यवान बाप ठरला असतं. पण गरीबाची हाक सुद्धा कधी कधी देव लय लवकर ऐकतो दैफळकर. मुलगी झाली आमच्या बापाला, लय आनंद झाला. गावात गेला, सांगितलं पाटील पेढे घ्या. हो पाटील मुलगी झाली मला. ताई आपल्या जन्माचे पेढे वाटले का आपल्या बापान? ताई किती आनंद असेल आपल्या माय बापाला. आपल्या जन्माची पेढी वाटली. आता आमचा बाप राबायचा, शेती म्हणजे कष्ट करायचा. आमच्या शांभूने सांगितलं महाराज आमचे लोक लय राबतात, तो शेतीमध्ये लय कष्ट करतात. आणि जो कष्ट करेल ना दादा तोच खायला. आज जो नाही कष्ट करेल तो उपोषी राहील आजच्या कलियुगामध्ये. कष्ट पाहिजे ना, कष्ट असले पाहिजे ना. आमच्या बापानं कष्ट करावं, लेकीच्या शाळेला आणि पोराच्या शाळेला खर्च करावा. आता ऐकायला गाड्या, 15वीला गेलेला मुलगा होता आमच्या बापाचा दैफळकर, आणि 12वीला गेलेली मुलगी होती. एक दिवस अनोळखी माणूस भेटला गावात, सांगितलं पाटील तुमची पोरगी का नाही का पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली मला. आपल्या बापाला खरं नाही पटलं ताई, खरं नाही पटलं. आपल्या बापाला सांगितलं अ पाटील असं अभद्र नका बोलू माझ्या मुलीबद्दल, विश्वास आहे माझ्या पोरीवर माझा. आपल्या बापाला विश्वास नाही पटला ताई. किती विश्वास असेल ना आपल्या बापाचा आपल्यावर. म्हणून शाळेमध्ये जीवन जगत असताना, ड्युटी करत असताना, शाळा शिकत असताना, कॉलेज जीवन जगत असताना ताई आपल्या पवित्र बापाचा कधी विश्वासघात होईल असं कधी चुकीचं पाऊल उचलू नका माझ्या तायड्यांना. आमचा बाप कधीतरी समजून घ्या, किती कष्टाचा आहे आमचा बाप, किती विचाराचा आहे आमचा बाप. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी, ताकविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामधी हसू जरी कन्ना वाकला. गडीभर तो ताम जरा ऐक त्याची दापर, लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आमचा बाप लय कष्टाचा. खरं नाही वाटलं आमच्या बापाला. पण हे दैफळकर आपल्या पोरी सुद्धा लय डेअरिंग बाज झाल्या. सध्या सकाळी पोरगी कॉलेजला गेली तर संध्याकाळी घरालाच नाही आली रे. पहाट नाही झाली तर बापाच्या तोंडावाशी लग्नाची कागदपत्र फेकून दिली. आणि पोरीने सांगितलं बाबा लग्न करेल त्याच्याशी नाही तर मरून जाईल. पहाटी पहाटी बापानं पोरीसमोर हात जोडली. पोरी अले की तुझा जन्म झालात ना पोरी, तेव्हा गावात पेढे वाटले का तुझ्या जन्माची. आणि या समाजाला, या गावाला जर आता कळलं पोरी असं घडलं तर मला जीवन नाही जगता येणार. हो बाबा लग्न करेल त्याच्याशी नाही तर मरून जाईल.
बापाच्या डोळ्यात देखत पोरगी निघून गेली रे दैपळकर. पोरीनं हा रस्ता धरला, निघून गेली. पण दैपळकर भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं. तुम्ही कोणाचा तरी पवित्र विश्वासघात करत असाल ना, आपलं कर्म सुद्धा एक दिवस आपला विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही. हा 10 दिवस नाही उजाडला. आता तो पोरगा खायला प्यायला लागला, मारायला लागला त्या पोरीला. आता पश्चाताप झाला. बापाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. 12:30 वाजता कंबरड्यात लात मारली पोरीच्या. सांगितलं जाय तुझ्या बापाला म्हणा तेवढी इस्टेट माझ्या नाव कर. निघाली पोरगी माहेरात. पहाटी माहेरात आली. ऐकाल गाड्यात संपत आलं माझं कीर्तन. ऐका, पहाटी पोरगी माहेरात आली तर मायबापाच्या दरवाजाजवळ आली तर घराला कुलूप लावलेलं होतं मायबापाच्या. शेजारची चुलती काकू म्हणतात आमच्या तिकडं, तुमच्याकडे काय म्हणतात? काकूच म्हणता ना. झाडलोटच करत होती काकू. म्हणून शेजारच्या काकूला प्रश्न विचार केला, काकू कुठं गेलेत माझे आई वडील? घराला कुलूप लावलेलं आहे. शेजारच्या काकूनं सांगितलं, ए पोरी, ज्या दिवशी बापाच्या डोळ्यात समोर निघून गेलीत ना, तू हा रस्ता धरला, तुझ्या बापानं हा शेताचा रस्ता धरला. सण नाही झालं पोरी तुझ्या बापाला, सण नाही झालं. लहानपणी झाड लावलेलं होतं तुझ्या बापानं. झाड लहानचं मोठं झालेलं होतं. बाप चालत गेला पोरी तुझा. एक दोर घेतला आणि त्या झाडाला फाशी घेऊन टाकलीत पोरी तुझ्या बापानं. मग काकू माझी आई कुठे आहेत? काकू आई पोरी बाप घराला येणं म्हणून आई पाहण्याकरता गेली तुझ्या बापाला. पण तुझ्या बापानं समोर फाशी घेतलेली पाहिली ग पोरी. दुसरा दोर घेतला आईनं आणि दुसऱ्या फांदीला तुझ्या आईनं पण फाशी घेऊन टाकलीत पोरी. शेवटचा प्रश्न होता रे दैफळकर पोरीचा आता. मग काकू माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहेत काकू? पोरी आई मायबाप घराला येणं म्हणून पोरग पाहण्याकरता गेलं ग आई बापाला. पण मायबापानं समोर फाशी घेतलेली पाहिली. औषधाची बाटली पडलेली ती पोरी. फोडली पोरानं. गट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेलात पोरी. अरे आमच्या एवढ्याशा चुकीमुळं, एवढ्याशा निर्णयामुळे आमच्या मायबापाच्या जीवनाची बर्बादी होत असेल दैपळकर, आमचं जीवन शिक्षण तरी काय कामाचं? विठ्ठल आज फार मोठी जबाबदारी आहे. आज मुलावरती जबाबदारी आहे, मुलीवरती जबाबदारी आहे. काय करावं आमच्या मुलीनं? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. बस महाराज म्हणतात, तुका म्हणी मज घडो त्यांची सेवा, अंतरी माझ्या दैवा पार नाही. विठोबा हातवरी मस्त. आपल्याला संतांचं गोड भजन करायचं मस्तपैकी. आम्ही जर संतांचं भजन केलं त्याची फलश्रुती काय? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची ना. तुका म्हणे पापे जाती संताची या निवृत्ती ज्ञान देव स्वप्न मुक्त नाम देव तुका निवृत्ती ज्ञान देव स्वप्न मुक्त एकनाथ नाम देव तुकार. एकनाथ नाम देव तुकार. एकनाथ नाम देव तुकार.
जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा यथामती यथावकाश बोलण्याच्या हुकूमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा करविली दैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे चोपदारानं सांगितलं बाबा तेवढा पिंगळा म्हण रे बाबा बरं मस्त आमच्या श्यामभाऊंची सगळ्या तरुणांची इच्छा आहेत मस्तपैकी फार जालन्यापर्यंत आलेत मस्तपैकी बाबाची तारीख घेतलेली कधी महाराज आमच्या गावाला येतील कधी गावाला येतील पण आता रोजचाच प्रवास असतो रोजची 2 कीर्तनं चालू आहे जीव थकल्या जातो प्रवासानं आता इथून गाडीत बसलो का 4 तास मी आता 4 वाजणारे मला घरी जायला आमच्या घराला जायला पण काय ना तुमच्या आशीर्वादानं रोज फिरतो येतो हे तुमचे आशीर्वाद आमचे कशाचे आशीर्वाद आम्हाला काय या खाण्यानं आला समोर बिचारा कसा माळकरी ना नाही आम्हाला काची माळकरी भेटत आहे भाऊ आम्हाला शिवजयंती जरी असली आम्हाला आमचे मित्र तेच म्हणजे काय मी त्यांच्या जाऊन पिती नाही पण या तेच भेटतात आम्हाला पण काय ना तुमच्या आशीर्वादाबरोबर पोचतो मग ऐका नुसता पिंगळा ऐकू नका रे आमच्या जीवनाचं सोनं झालं पहिल्यांदा नाही तर पिंगळा म्हणून आमची मंगळ व्हायची पाळी आली बाबा पण ऐका नुसता पिंगळा ऐकू नका रे पिंगळा ऐकण्या अगोदर दैफळकर शिवजयंतीच्या निमित्ताने एकत्र आलो ना एक संकल्प करा महादेवासमोर मस्तपैकी एक संकल्प करा की आजपासून ठरवा नसल गुरु केलं एखादं चुकून राहिला असेल ना तर गुरु करून घ्या कारण दैफळकर ज्याच्या जीवनात गुरु नाही ना तो लेख गुरु करतो तो चांगल्याला बोलू देत नाही बा ज्ञानोबरांचा पुरावा सांगतो बरं का थोडं सरेंद्रचा वाटा का बंद करून जरा इकडलं तिकडे मोबाईल द्या इकडे हां नसेल गुरु तर गुरु करून घ्या काय करा नसेल गुरु तर गुरु करून घ्या नसेल गळ्यामध्ये माळ तर गळ्यामध्ये माळ घालून घ्या तुळशी माळ गळा गोपी चंदन टळा असं म्हणले का नाथ महाराज गंडे तोडे गळा गंडे तोड्याच्या विरोधातला महाराज बरं का नाही पण हल्ली लोकांचा माळीवर नाही विश्वास राहिला गंड्या तोड्यावर विश्वास आहे लोक वारीला नाही येतील ज्ञानोबरांच्या इकडं वाऱ्याला जातील वारं कळतं ना हां वारं म्हणजे लय खतरनाक सैल्या त्या बाबा त्या सैला नेलं जातात काय लय खतरनाक लोक वाऱ्यात जातील पण वारीला नाही येणार पण नाही रे दादा ते वाऱ्यात गेलं तर आपलं दुःखाच्या जीवनामध्ये काय करतात या वारेवाले त्यांच्या गळ्यात माळी नाही रे हे पवित्र मस्त काय त्यांच्या चरणावर ठेवता जा रे इथं आपल्या जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल ना इडून गाडी धरा आळंदीला जा आणि ज्ञानोबरांच्या समाधीवर डोकं ठेवा आयुष्याचं कल्याण होऊन जाईल का दादा दैफळकर तुमचं तिकडे म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन गळ्यामध्ये माळ घाला पवित्र तुळशीची जीवनामध्ये भजन असावं तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते जीवनामध्ये वारी असावी पंढरीचा वारकरी वारी गाव महाराज आम्ही नाही गुरु केला नाही माळ घातली नाही भजन केलं नाही वारी केलं तर आमचं काय जाणार आहे हो काय जाणार आहे आम्हाला खाऊन पिऊन मस्त महाराज म्हणतात राजू तुमचं नाही जायचं तर आमचं पण काय जाणार आहे पण आपण संताचं ऐकलं तर कल्याणच होईल बरं दादा पण नाही ऐकलं तर दुःखच नाही ऐकलं म्हणजे काय हे जरी नाही कालं मग दुसरं येईल हे जरी नाही कालं मग दुसरं येईल हे जरी नाही कालं दुसरं येईल हे जरी नाही कालं दुसरं येईल मस्त बघा हातवरी करा मस्त बाकी बहुत बढिया जय हो सगळे आनंद घ्या शिवजयंतीचा हे जरी नाही कालं मग दुसरं येईल हे जरी नाही कालं मग दुसरं येईल हे जरी नाही कालं मग दुसरं येईल हे जरी नाही कालं सरद शेवटी बा काळ बांधून नेईल सरद शेवटी बा काळ बांधून हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा हो एका जनार्दनी आमचे काय जाईल एका जनार्दनी काय बा जाईल आमचे काय जाईल आमचे काय बा जाईल काय बा जाईल पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी टाळी वाजवा मस्त बघितले हो वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकन बोला मी वर्तमान कोटे लटकन बोला वर्तमान कोटे लटकन बोला मी वर्तमान कोटे
लटकेन बोलावे वर्तमान खोटे 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 लटकेन बोलावी वर्तमान खोटे लटकेन बोलावे वर्तमान खोटे लटकेन बोलावी वर्तमान खोटे लटकेन बोलावे वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग 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 बाई पिंगा ग पिंगा ग बाई अवगा 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 दांगड दिंगाग अवगा दांगड दिंगाग अवगा दांगड दिंगाग अवगा दांगड दिंगाग आवगार धांगड धिंगाग आवगार धांगड धिंगाग आवगार धांगड धिंगाग आवगार धांगड धिंगाग नको 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 गलो पिंगाग नको 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 गलो पिंगाग नको 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 रो पिंगाग नको 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 रो पिंगाग नको 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 गलो पिंगाग नको 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 गलो पिंगाग नको 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 रो पिंगाग नको 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 रो पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग दादा दादा मला क्या कोणे दादा दादा मला क्या कोणे कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 दादा दादा मला क्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दादा दादा मला जगा कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दादा दादा मला क्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दादा दादा मला जगा कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दादा 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 मला क्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 काय काय मस्त टाळे वाजवा हा नाथ महाराज म्हणतात बरं का आता नाथ महाराजांचा पुरावा आहे असा अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरामध्ये सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे राजा मल्हारी वारी मल्हारी जिवारी हा राजा मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी बहुत बढ़िया जय हो आता तुको बराय संगत वर काय का जय हो दई फरकर करुणी मोचित हो करुणी मोचित प्रेम गाली हृदया दान महागयात अनुदान महागयात दान महागयात अनुदान महागयात हे दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात दान महागयात अनुदान महागयात दान महागयात अनुदान महागयात दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात एकदा हात वर करा मस्त बघ एक साथ सब एक साथ पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोली का पिंगळा महाद्वारी हो पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोली का पिंगळा महाद्वारी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोलो आमच्या अर्जुन बाबा करता एकदा जोरदार टाळी वाजा मस्त अरे बहुत बढिया आमच्या शिष्टीमध्ये दादा करता एकदा जोरदार टाळी वाजा मस्त आणि ज्यांनी पिंगळ्याचा आनंद घेतला नाचण्याचा एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजा मस्त तुम्ही जरी हसत असाल पण ते आनंद घेत होते हा नाचो कीर्तनाची रंगी ज्ञान
अरे महाराज म्हणतात इथं जो नाचतो ना तो धन्य आहे. जो डीजे नाचतो त्याला नाही बरं का धन्यता. तिला उलटे जरी पडून लावून आपण तिला असं रस्ते तरी धन्यता नाही आपल्याला. वा 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 एकदा चोपदारा करता लय प्रसन्न आहे. चोपदार मस्त बरं मस्त. आमच्या त्या महाराजांपासून दादापासून ही सगळी टाळकरी मंडळी आहेत ना या गुणवानांकरता एकदा जोरदार टाळी वाजा मस्त. आदरणीय आमचे नारायण बाबा असतील, आदरणीय राजू बाबा असतील, माझ्या संगतीला आलेले आदरणीय आमचे जावई बापू गोड कीर्तनकार आमचे योगेश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय शांभूंच्या वतीनं आलेला हा सेवेचा योग आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. बस आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल आणि ती सूचना होईपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आणि म्हणून पुन्हा एकदा ह्या शिवजयंतीचा पहिलं वर्ष आहे. दुसरं वर्ष कसं थाटामाटामध्ये होईल अशी स्वप्न पुढे आपण आनंदाने पाहूया. एकदा जोरदार टाळी वाजा म्हणतो. शिवरायांचा जन्मोत्सव आनंदाने साजरा पाहिजे. पुन्हा एकदा एका मातेला आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि थांबूया. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिये करू ये